आज आपल्याकडे एक खूपच इंटरेस्टिंग धर्मशास्त्रीय गूढ आहे. हम्म. म्हणजे विचार करा, एकाच व्यक्तीला निर्माण केलेला आणि निर्माता असं दोन्ही कसं म्हणता येईल? हे तर पूर्णपणे परस्पर विरोधी वाटतं, नाही का? अगदी. जसं की एखादं चित्र म्हणतंय की मीच चित्रकार आहे. आज जे सोर्सेस आपल्याकडे आहेत ना, ते ख्रिस्ती धर्मशास्त्रातल्या याच एका जुन्या आणि खूप गुंतागुंतीच्या प्रश्नाला हात घालतात. येशूचं स्वरूप नेमकं काय आहे, हाच तो प्रश्न. हो, तो देव आहे की देवाची निर्मिती, की दोन्ही? या एका प्रश्नावरून तर शतकानुशतके वाद झाले आहेत. आणि आजची चर्चा याच कोड्यावर आधारलेली आहे. आपल्या स्रोतांमध्ये एका ठिकाणी पुत्राचा उल्लेख सर्व निर्मितीच्या आधी निर्माण केलेला असा आहे. हो, पण लगेच दुसऱ्या ठिकाणी त्याला शाश्वत देव, निर्माता असंही म्हटलंय. तेच तर. हे कसं शक्य आहे? म्हणजे जर तो निर्माण झाला असेल तर त्याला एक सुरुवात असायला हवी. तो काळाच्या चौकटीत यायला हवा. आणि जर तोच काळाचा निर्माता असेल तर तो काळाच्या पलीकडचा असायला हवा. अगदी. आज आपण या स्रोतांच्या मदतीनेच ह्याच गूढ प्रकरणाचा छडा लावणार आहोत आणि देव, काळ, अस्तित्व या सगळ्या संकल्पनांच्या मुळाशी जाणार आहोत. ही गुंतागुंत या चर्चेला खूप आकर्षक बनवते, कारण हे कोडं सोडवण्यासाठी आपल्याला आपल्या अस्तित्वाच्या म्हणजे मूलभूत नियमांवर पुन्हा विचार करायला लागतो. बरोबर. आज आपण या सोर्सेसच्या आधारे काही प्रमुख मुद्दे उलगडणार आहोत. पहिला म्हणजे देव आणि त्याने निर्माण केलेली वस्तू यात नेमका फरक काय. दुसरा, अस्तित्व आणि अनस्तित्व या संकल्पना काळानुसार कशा बदलतात. तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा, पुत्राचं हे द्वैरी स्वरूप. निर्मित आणि निर्माता. हो, यामागे काही दैवी योजना आहे का? आणि शेवटी या सगळ्याचा सत्य आणि वास्तव या संकल्पनांशी काय संबंध आहे. अच्छा, म्हणजे आपलं जग खरं आहे की केवळ एक भास, हे या प्रश्नाच्या उत्तरावर अवलंबून आहे का? एक प्रकारे हो. वाव, म्हणजे आपल्या अस्तित्वाचा सत्य असत्यपणाच पणाला लागलाय. चला तर मग पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. देव आणि निर्मित वस्तू यांच्यातला फरक. हो. या स्रोतांनुसार निर्मित वस्तू म्हणजे काय याची व्याख्या तर खूपच सरळ आहे, नाही का? हो, अगदी सरळ आहे. कोणतीही गोष्ट, मग ती माणूस असो, ग्रह असो किंवा अगदी एखादा विचार, जी काळ आणि अवकाशाच्या चौकटीत अस्तित्वात येते ती निर्मित आहे. म्हणजे तिला एक सुरुवात आहे. बरोबर. तिचा एक भूतकाळ होता जेव्हा ती अस्तित्वात नव्हती, आणि आता वर्तमानात ती आहे. तिचं अस्तित्व अनस्तित्वातून अस्तित्वात आलेलं आहे. ती पूर्णपणे काळाच्या प्रवाहावर अवलंबून आहे. आणि इथेच देव वेगळा ठरतो. तो निर्मित नाही. स्रोत त्याला स्वयंभू म्हणतो. म्हणजे तो स्वतःच अस्तित्वात आहे. त्याला कोणी निर्माण केलेलं नाही. पण काळाच्या पलीकडचा असण्याचा नेमका अर्थ काय, हे समजायला थोडं कठीण जातं. याची एक कल्पना अशी करता येईल. समजा तुम्ही एक कादंबरी लिहित आहात. ठीक आहे. तुमच्यासाठी त्या कादंबरीची सुरुवात, मध्य आणि शेवट हे सगळं एकाच वेळी तुमच्या डोक्यात अस्तित्वात आहे. तुम्ही पाहिजे तेव्हा पहिल्या पानावर जाऊ शकता किंवा थेट शेवटच्या. हो, कारण मी त्या कथेच्या बाहेर आहे. अगदी. तुम्ही त्या कथेच्या काळाच्या बाहेर आहात. पण कादंबरीतील पात्रांसाठी काळ एका सरळ रेषेत पुढे जातोय. त्यांना पुढे काय होणार आहे हे माहीत नाही. त्यांच्यासाठी भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे वेगवेगळे आहेत. बरोबर. सुंदर उदाहरण आहे. म्हणजे या विश्लेषणानुसार देव त्या लेखकासारखा आहे आणि आपण त्या कादंबरीतल्या पात्रांसारखे. अगदी तसंच. काळ आणि अवकाश ही देवाने लिहिलेली कादंबरी आहे आणि तो स्वतः त्या कादंबरीच्या बाहेर आहे. हो, आणि म्हणूनच त्याच्यासाठी पूर्वी अस्तित्वात नसणे आणि नंतर अस्तित्वात येणे ही संकल्पनाच लागू होत नाही. तो नेहमीच आहे. तो अनस्तित्वातून आलेला नाही, कारण तो काळाच्या आधीपासून आहे, जिथे अनस्तित्व अस्तित्वातच येऊ शकत नाही. अच्छा. सोर्सेसनुसार अस्तित्व हे अस्तित्वात बदलण्याची प्रक्रियाच केवळ काळाच्या प्रवाहामुळे शक्य होते. काळ जे नव्हतं ते आज आहे. देव या प्रक्रियेचा निर्माता आहे, भाग नाही. पुत्राला निर्माण केलेलं म्हटलं जाते, तर तो सुद्धा काळाच्या चौकटीत यायला हवा. बरोबर. मग तो सनातन देव कसा असू शकतो? इथेच तर खरा विरोधाभास सुरू होतो. हे तर असं झालं की कादंबरीतील एक पात्र म्हणतंय की मीच या कादंबरीचा लेखक आहे. अगदी. आणि इथेच या विश्लेषणाचं खरं सौंदर्य दडलेलं आहे. तो हा विरोधाभास एका दैवी योजनेतून सोडवतो. दैवी योजना? हो. या स्रोतांनुसार काळ अवकाशाच्या बाहेर, म्हणजे आपल्या कादंबरीच्या बाहेर, पुत्र हा देवाचाच अविभाज्य भाग आहे. तो देवाच्या स्वरूपाचा आहे, सनातन आहे. म्हणजे तो आणि पिता देव एकच आहेत? हो. फिलिप्पाईकर 2.6 मध्ये जे म्हटले ना, तो देवाच्या स्वरूपाचा असूनही, हे वाक्य त्याच्या मूळ शाश्वत स्वरूपाकडे बोट दाखवतं.
मग तो निर्माण कसा झाला? त्याचं अस्तित्व कादंबरीच्या आत कसं आलं? इथेच निवड आणि योजना या संकल्पना येतात. स्रोतांनुसार मानवजातीच्या उद्धारासाठी आणि पाप व मृत्यूचा नाश करण्यासाठी, म्हणजेच कादंबरीतील एका मोठ्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी. तो लेखक स्वेच्छेने स्वतःला एका पात्राच्या रूपात प्रकट करतो. तो काळा अवकाशात प्रवेश करतो. बरोबर. थांबा, पण प्रकट होणे आणि निर्माण होणे यात फरक आहे नाही का? खूप महत्वाचा मुद्दा आहे हा. म्हणजे त्याचं मूळ स्वरूप बदललं नाही, त्याने फक्त एक वेगळं रूप धारण केलं. जसं एखादा राजा सामान्य माणसाचे कपडे घालून राज्यात फिरतो तसं. उत्तम उदाहरण आहे. अगदी तसंच. राजा तोच राहतो, फक्त त्याचं बाह्य स्वरूप बदलतं. त्याचा राजपद तसंच राहतं. अच्छा. या स्रोतांनुसार हीच ती दैनी योजना आहे. तो स्वतःच्या अमर्याद दैवी स्वरूपावर मर्यादा घालून घेतो आणि एका मर्यादित मानवी रूपात येतो, जेणेकरून तो निर्मित वस्तूंच्या जगात त्यांच्या नियमांनुसार कार्य करू शकेल. पण हे त्याचं तात्पुरतं स्वरूप आहे. हो, कार्यापुरतं स्वीकारलेलं स्वरूप आहे. वा, म्हणजे हे एकाच वेळी दोन वेगवेगळ्या डायमेन्शन्समध्ये जगण्यासारखं आहे. आपल्या कादंबरीच्या बाहेर तो लेखक आहे आणि त्याच वेळी एका विशिष्ट हेतूसाठी कादंबरीच्या आत तो एक पात्र आहे. ही कल्पनाच किती विलक्षण आहे. आहेच. पण मग कादंबरीच्या आत असताना तो स्वतःला निर्माता म्हणून ओळखू शकतो का? हो, आणि तिथेच त्याची दिव्यता दिसून येते. इब्री लोकांस पत्र 1:10-12 मध्ये पुत्राला उद्देशून म्हटलं आहे, तूच प्रभू प्रारंभी पृथ्वीचा पाया घातलास आणि आकाश तुझ्या हातचे कृत्य आहे. ती नष्ट होतील पण तू टिकणार आहेस. अगदी. हे शब्द स्पष्ट करतायत की जरी तो एका पात्राच्या रूपात दिसत असला तरी त्याचं मूळ स्वरूप हे निर्मात्याचंच आहे. म्हणजे त्याचं निर्माण होणं ही केवळ त्या विशिष्ट कार्यासाठी स्वीकारलेली एक भूमिका आहे. बरोबर. एकदा का ते कार्य पूर्ण झालं की तो राजा पुन्हा राजवस्त्र धारण करतो, म्हणजे पुत्र पुन्हा आपलं मूळ सनातन दैवी रूप धारण करतो. डोक्यात पुढचा मुद्दा आणला आहे. कोणता? स्रोतांमध्ये एक खूप धाडसी विधान आहे. ते म्हणतात की जर देव शाश्वत नसता तर ही संपूर्ण सृष्टी, आपलं अस्तित्व सगळंच खोटं किंवा मिथ्या ठरलं असतं. हे कसं काय असू शकतं? याचा तर्क खूपच रंजक आणि खोल आहे. विचार करा, जर देव स्वतः काळाच्या अधीन असता, म्हणजे तो कधीतरी अस्तित्वात आला आणि कधीतरी नष्ट होऊ शकतो. जसं की आपल्या ग्रीक किंवा रोमन कथांमधले देव असतात, ज्यांना सुरुवात आणि शेवट दोन्ही आहे. अगदी बरोबर. तर असा देव खऱ्या अर्थाने अंतिम सत्य असू शकत नाही. कारण तो बदलतो. हो, जे बदलतं, जे नष्ट होतं, ते अंतिम सत्य कसं असेल? आणि अशा अशाश्वत बदलणाऱ्या देवाने निर्माण केलेली सृष्टी तरी खरी कशी असू शकते? ती सुद्धा एक भ्रम किंवा मिथ्याच ठरेल. जसं स्वप्न. अगदी. जसं स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टी जागं झाल्यावर खोट्या वाटतात, तसंच त्या स्वप्नापुरत्या त्या खऱ्या वाटतात, पण त्यांचं वास्तव अंतिम नसतं. म्हणजे हे विश्लेषण असं सुचवतंय की आपलं अख्खं अस्तित्व, हे जग, हे सगळं खरं असण्यामागचं एकमेव कारण म्हणजे त्याचा निर्माता शाश्वत आणि न बदलणारा आहे. हो. जर निर्माता क्षणभंगूर असता तर आपण एका मोठ्या स्वप्नात किंवा भ्रमात जगत असतो. अगदी तसंच. ही खूप धाडसी कल्पना आहे. ती अस्तित्वाचा पायाच देवाच्या स्वरूपाशी जोडते. हे फक्त देवाने जग बनवलं असं म्हणण्यापेक्षा खूप खोल आहे. हो ना, हे म्हणतंय की देवाचं स्वरूपच जगाच्या वास्तविकतेला आधार देतं. या विश्लेषणानुसार आपलं अस्तित्वच देवाच्या सत्य असण्याची साक्ष देतं. कारण खोट्या गोष्टीतून खरी गोष्ट निर्माण होऊ शकत नाही. बरोबर. देव सत्य आहे म्हणूनच त्याने निर्माण केलेली सृष्टी वास्तव आहे. हे ऐकायला तर तर्कशुद्ध वाटतं, पण हे मानवी बुद्धीला पटवणं खूप कठीण आहे. आहेच. कारण आपण काळ आणि अवकाशात इतके अडकलेलो आहोत की याच्या पलीकडचा विचारच करू शकत नाही. आणि मला वाटतं स्रोतांमध्ये हा मुद्दाही मांडला आहे, मानवी आकलनाच्या मर्यादा. होय. आणि स्रोत हे मान्य करतो की यात लाज वाटण्यासारखं काही नाही. निर्मित वस्तू म्हणून आपली विचार करण्याची, समजून घेण्याची क्षमता मर्यादित आहे आणि या मर्यादा स्वतः देवानेच घालून दिलेल्या आहेत. अच्छा. याची कल्पना तुम्ही द्विमितीय म्हणजे 2D जगत राहणाऱ्या एका पात्रासारखी करू शकता. तो फक्त लांबी आणि रुंदी समजू शकतो, उंची नाही. तुम्ही त्याला उंचीबद्दल कितीही समजावून सांगितलं तरी त्याच्या अनुभवाच्या आणि आकलनाच्या ते पलीकडचं असेल. म्हणजे आपण त्या 2D पात्रासारखे आहोत आणि देव त्रिमितीय किंवा 3D किंवा त्याहूनही अधिक मितींमध्ये आहे. बरोबर.
आपण शाश्वत किंवा अनंत या शब्दांचा वापर करतो, पण त्यांचा खरा अर्थ आपल्याला कधीच कळू शकत नाही, कारण आपण त्या डायमेन्शनचा अनुभव घेऊ शकत नाही. अगदी. आपण कितीही विचार केला तरी तो काळाच्या चौकटीतच असतो. आधी काय होतं, नंतर काय होईल. त्यामुळे काळ अवकाशाच्या पलीकडच्या देवाचं स्वरूप, त्याचं दुहेरी अस्तित्व, हे आपल्याला विरोधाभासी वाटणं स्वाभाविक आहे. ते आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडचे आहे. हो, आपल्यासाठी जे भूत, वर्तमान आणि भविष्य आहे ते देवासाठी एकाच वेळी अस्तित्वात आहे. जसे लेखकासाठी कादंबरीची सर्व पानं एकाच वेळी उपलब्ध असतात. ही गोष्ट आपण कशी समजू शकणार? आपण तर एका वेळी एकच पान वाचू शकतो. तर या संपूर्ण चर्चेचा आणि या स्रोतांमधल्या विश्लेषणाचा सार काय आहे? आपण ही गूढ उलगडलं आहे का? मला वाटतं आपण बऱ्याच जवळ पोहोचलो आहोत. या स्रोतांनुसार देव हाच एकमेव सत्य अस्तित्व आहे. तो काळाचा आणि अवकाशाचा निर्माता आहे, त्यामुळे तो त्यांच्या नियमांच्या पलीकडे आहे. आपल्यासाठी जे भूत, वर्तमान आणि भविष्य आहे ते देवासाठी एकाच वेळी आहे. हो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो अस्तित्वाचा आणि अनस्तित्वाचाही देव आहे. तो शून्यातून विश्व निर्माण करू शकतो आणि त्याला परत शून्यात विलीनही करू शकतो. आणि पुत्राबद्दलचा विरोधाभासही याच संकल्पनेतून सुटतो. आपल्या कादंबरीच्या बाहेर तो सनातन देव आहे, तो लेखक आहे. परंतु कादंबरीतील पात्रांना वाचवण्यासाठी तो स्वेच्छेने एका पात्राच्या रूपात आत प्रवेश करतो, एक निर्मित वस्तू बनतो. ही एक दैवी योजना आहे. हो, जी पूर्ण झाल्यावर तो पुन्हा आपलं मूळ लेखकाचं स्वरूप धारण करतो. आणि शेवटी जेव्हा सर्व काही पूर्ण होतं तेव्हा देव सर्वांमध्ये सर्व काही म्हणजे ऑल इन ऑल होतो. अगदी बरोबर. आणि याचाच अर्थ असा की आपलं अस्तित्व, हा काळ आणि हे अवकाश देवाच्या सत्यतेचा पुरावा आहे. जर देव सत्य नसता, जर तो शाश्वत नसता, तर आपलं अस्तित्वच शक्य झालं नसतं. आपण एका अशाश्वत भ्रमाचा भाग असतो, ज्याला काहीच अर्थ नसता. ही चर्चा खरोखरच मनाला वेगळ्याच पातळीवर विचार करायला लावते, अस्तित्वाच्या मुळाशीच हात घालते. आणि श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक अंतिम मुद्दा सोडून जाते. या स्रोतांमध्ये असं म्हटलंय की देव स्वतःला प्रेम आणि सत्य म्हणून प्रकट करतो. त्यामुळे त्याने निर्माण केलेलं जग हे प्रेम आणि सत्यावर आधारित आहे. हो, पण असाही एक विचार मांडला आहे की देवाने स्वतःला द्वेष किंवा असत्य म्हणून प्रकट करणारं जगही निर्माण केले असते. त्याच्याकडे ती शक्ती होती, पण त्याने तसे केले नाही. त्याने प्रेम आणि सत्य निवडले. हो, आता प्रश्न हा आहे की ही निवड केवळ आपल्या जगापुरती मर्यादित आहे की ती वास्तवाच्या आणि स्वतः देवाच्या मूलभूत स्वरूपाबद्दल काहीतरी अधिक महत्त्वाचं सांगते? म्हणजे त्याने प्रेम निवडलं कारण तो स्वतःच प्रेम आहे, की प्रेम ही केवळ त्याच्या अनेक शक्यतांपैकी एक निवड होती? अगदी. यावर नक्कीच विचार करायला हवा.